श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मूर्ती नसताना स्वामींना घरात आणायचे हे 5 सोपे मार्ग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामींचं हे वचन सगळ्यांनाच माहिती आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे असा आपला ठाम विश्वास असतो. आपण घरात स्वामींची सुंदर मूर्ती आणतो, चांदीची किंवा तांब्याची, कोणताही जो आपल्या मनामध्ये एकदम आपल्याला मनामध्ये जेव्हा येऊन जातं, नाही मला हे स्वामींची मूर्ती हवी, फोटो हवा. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की ज्या काळात स्वामी अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष देह रूपामध्ये राहत होते तेव्हा काय प्रत्येक घरामध्ये कोणती मूर्ती होती का, की त्यांनी मूर्ती ठेवली होती का? कारण की पुष्कळ असे भक्त होते अक्कलकोटमध्ये ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवण्याची सोयच नव्हती, तरी स्वामी त्यांच्या घरात होते. असं होतं का की स्वामी त्यांच्या घरात नव्हते? असं नव्हतं. तुम्ही प्रत्येक घरामध्ये अक्कलकोटच्या जे तुम्ही बखारमध्ये पाहिलं असेल तर प्रत्येक घरामध्ये स्वामी जात होते, प्रत्येक घरामध्ये स्वामींची उपस्थिती होती. ज्या घरांमध्ये मूर्ती ठेवायची सोय नव्हती तिथे सुद्धा स्वामी होते. तर आज आपण आपल्या या भक्तीची व्याख्याच बदलून टाकली आहे. कारण की आपण पाहतो की घरात एक मूर्ती किंवा फोटो नसताना स्वामी आपल्या घरात कसे 24 तास राहतील, आम्हाला तर मूर्ती किंवा फोटो घरामध्ये हवाच आहे. पण असं नाही आहे, 24 तास स्वामी असतात. आता कसे असतात? स्वामी मूर्तीत नव्हे तर मग कशात असतात? स्वामी मूर्तीत नव्हे तर स्वामी आपल्या भावात असतात, आपल्या भावामध्ये उपस्थित असतात. स्वामींनी स्वतः लीलामृतामध्ये ही गोष्ट स्पष्ट केली आहे की भाव तिथे देव. मूर्ती केवळ आपलं एक माध्यम आहे. तो माध्यम ह्याच्याकरता आहे की आपलं लक्ष केंद्रित करायकरता आपल्याला फोटो किंवा मूर्तीची आवश्यकता असते. पण स्वामी जे आहे चैतन्य आहेत, ते ऊर्जा आहेत. जेव्हा स्वामींनी अक्कलकोटमध्ये महासमाधी घेतली होती तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं? आम्ही गेलो असं मानूच नका, आम्ही अक्कलकोट सोडलेलंच नाही आहे. स्वामींनी असे नाही म्हटलं की मी फक्त माझ्या मूर्तीमध्ये राहिने. स्वामी हे वायू रूपाने, शब्द रूपाने आणि ऊर्जाच्या रूपाने या ब्रह्मांडात व्यापलेले आहेत. त्यामुळे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असण्यापेक्षा तुमच्या अंतःकरणात स्वामींबद्दल किती भाव आहे यावर स्वामीचे तुमच्या घरातील अस्तित्व टिकून राहतं. मूर्ती नसताना स्वामी घरात आणणारे 5 सोपे मार्ग कोणते आहे? तर पहिला मार्ग जर आपण पाहायला जातो तर घरामध्ये शब्दांच्या रूपामध्ये स्वामी आहेत. तर ते शब्द कोणचे? तारक मंत्र आणि नामस्मरण या रूपामध्ये स्वामी आहेच आहे. स्वामींनी सांगितलं आहे, माझं नाव हाच माझा देह आहे. तुमच्या घरात जर मूर्ती नसेल पण घरात रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप आहे, तारक मंत्र आहे, तर त्या शब्दाच्या कंपनांमधून स्वामी स्वतः तिथे प्रकट होतात. शब्द हेच ब्रह्म आहे. ज्या घरात दररोज स्वामींचे नाव घेतलं जातं त्या घरात स्वामींना यावंच लागतं. दुसरं जो मार्ग आहे, स्वामी चरित्र सारामृताच्या रूपाने स्वामी आपल्या घरात येतात. स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की माझं चरित्र वाचा, त्यात मी समावलेलं आहे. तुमच्या देवाऱ्यात मूर्ती नसेल तरी चालेल, पण तुमच्या घरात जर स्वामी चरित्र सारामृत ही पोथी असेल आणि तुम्ही तिचे मनोभावे वाचन करत असाल तर ती पोथी म्हणजे स्वामींचं स्वयं रूप आहे. पोथीच्या प्रत्येक ओवीमध्ये स्वामींचं चैतन्य वास करत आहे. तर या मार्गाने सुद्धा स्वामी आपल्या घरामध्ये वास करतात. जर घरामध्ये खूप स्वच्छता असेल, शांतता असेल, स्वामींना अवधूत म्हटलं जातं. त्यांना पवित्रता आवडते. ज्या घरात सतत भांडणे, कटकटी, अस्वच्छता आणि नकारात्मकता बोलणे असते तिथे सोन्याची मूर्ती ठेवली ना तरी स्वामी राहत नाही. पण ज्या घरात गरिबी असती पण शांतता असती, स्वच्छता असती, मूर्ती नसेल आणि एकामेकाशी प्रेमाने वागत असेल तर स्वामी तिथे अदृश्य रूपाने स्वतः येऊन बसतात. गरजूंच्या सेवेमध्ये स्वामींचा रूप आहे. स्वामी लीलामृतातील सर्वात मोठा बोध हाच आहे की स्वामी भुकेलेला अन्नात आणि तहानलेला जेव्हा पाण्यात राहतात. जर तुमच्या दारातून कोणी गरीब, भुकेला किंवा एखादा प्राणी
कुत्रा गाय उपाशी गेला नाही, तुम्ही त्यांना अन्न दिले, तर तुम्ही त्या जीवाची नाही तर प्रत्यक्ष स्वामीची सेवा केली आहे. स्वामी अशा घराला कधीच सोडत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वामी कसे राहतात. अक्कलकोटमध्ये आपण नेहमी पाहतो की स्वामी जे आहे त्यांना कोणाला काही सांगावं नाही लागत. स्वामींना स्वतः सगळं काही माहीत होतं. तर असंच अक्कलकोटमध्ये एक आंधळी माऊली राहत होती. तिचे नाव रुक्मिणी होते. ती जन्मापासूनच आंधळी होती, पण वृद्धतामुळे तिची दृष्टी जी गेली होती, तर वृद्ध झाल्यावर तिला जास्त त्रास होत होता. तिचं या जगातसुद्धा कोणी नव्हतं, तर मी कसं करीन काय करीन तिला काही कळत नव्हतं. न तर तिचा नवरा होता, न मूल होता, काहीच नाही. ती एक छोट्याशा पडक्या झोपडीत राहत होती. रुक्मिणी कधी स्वामींच्या मठात जाऊ शकली नव्हती, कारण की तिचे डोळेच नव्हते. ती चालू शकत नव्हती, तिला दिसतही नव्हते. तिच्या घरात स्वामींचा कोणताही फोटो नव्हता, मूर्ती नव्हती, कारण तिला बघायला डोळेच नव्हते. तिथे फोटो ठेवून ती काय करणार. पण ती दिवस रात्र एकाच जागेवर बसून अक्कलकोटच्या दिशेने तोंड करून मनोभावे जप करायची. स्वामी माझा स्वामी समर्थ. तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की ती रोज सकाळ उठून डोळे मिटूनच आपल्या हाताने 2 बाजरीच्या भाकऱ्या थापायची आणि मनात काय भाव असायचा, माझे स्वामी अक्कलकोटमध्ये भुकेले असतील, हे अन्न मी त्यांच्यासाठी बनवत आहे. ती भाकरी एका मातीच्या ताटात ठेवायची आणि मनोभावे स्वामींना नैवेद्य दाखवायची. आता चमत्कार पहा. एक दिवस अक्कलकोटमध्ये खूप मोठा सोहळा होता. अनेक श्रीमंत राजा महाराजे स्वामींसाठी सोन्या चांदीच्या ताटात 56 भोग विविध पक्वाने घेऊन आले होते. मठात मंत्रोच्चार सुद्धा सुरू होते. सगळीकडे बिलकुल खूप छान वातावरण होतं, सुगंधित वातावरण होतं. स्वामी आपल्या जागेवर बसलेले होते. राजे महाराजे नैवेद्याची ताटे त्यांच्या पुढे करत होते, पण स्वामी जे आहे त्या 56 भोगाकडे पाहत सुद्धा नव्हते. ते अचानक आपल्या जागेवरनं उठले, कोणालाही न विचारता एकदम मठाच्या बाहेर पडून गेले आणि अनवाणी पायाने धावू लागले, एकदम धावूच लागले. सगळे लोक, सेवेकरी आणि राजे त्यांच्या मागे धावू लागले. महाराज असे कुठे पळून चालले. स्वामी धावत धावत अक्कलकोटच्या वेशीवर असणाऱ्या त्या आंधळ्या रुक्मिणीबाईच्या झोपडीत शिरले. झोपडीत अंधार होता, कोणतीही मूर्ती नाही, कोणताही सुवास नाही. जी रुक्मिणीबाई होती ती नेहमीप्रमाणे डोळे मिटून मनात स्वामींचे ध्यान करत रथ होती आणि समोर मातीच्या ताटात ती काळीभोर सुकलेली बाजरीची भाकरी ठेवलेली होती. स्वामी थेट आत गेले. त्यांनी कुठलाही संकोच न बाळगता ते मातीचे ताट उचलले आणि ती कोरडी भाकरी अत्यंत आवडीने खाऊ लागले. जी रुक्मिणीबाई होती, कोणी आलंय तरी कारण की तिला श्वासाचा आवाज यायला लागला की कोणी आहे. तिने थरथऱ्या हाताने स्पर्श केला. समोर प्रत्यक्ष स्वामी बसले होते. ती ओळखून गेली. ती रडू लागली आणि म्हणाली, महाराज तुम्ही इथे. माझ्या घरात तर तुमचा फोटोही नाही आहे, तुमची मूर्ती नाही. तुम्ही या अंधारी झोपडीत कसे आहात. तेव्हा स्वामींनी तिचे हात आपल्या हातात घेऊन म्हणाले आणि जे शब्द बोलले ते आज प्रत्येक स्वामी भक्ताने काळजावर कोरणे गरजेचे आहे. स्वामी म्हणाले, रुक्मिणी मला राहण्यासाठी सोन्याचे देवघर किंवा लाकडाची मूर्ती नको ग. तू जेव्हा डोळे मिटून प्रत्येक श्वासासोबत मला हाक मारतेस ना, तेव्हा तुझं हे हृदय आणि जिथे माझं मंदिर असतं तिथे मला यावंच लागतं. तर भक्तांना विचार करा की राजे महाराजांचे सोन्याची ताटे सोडून स्वामी एका अंध भक्ताच्या झोपडीत गेले, जिथे साधा फोटोसुद्धा नव्हता, कारण की स्वामींना दिखावा नको, भाव हवा. तर जर तुमच्या घरात देवघर नसेल किंवा परिस्थितीमुळे तुम्ही स्वामींची मूर्ती आणू शकत नसाल, तर मुळीच काळजी करू नका. त्या जी अंधळी भक्त होती तिला पहा. तिच्याकडे काहीच नव्हतं, पण मनामध्ये भाव होता. तिचे हृदय स्वामींच्या नावाने धडधडत होतं. तेव्हा जगातील कोणतीही शक्ती स्वामींना तिच्या जवळ जाण्याकरता रोखूच नव्हती शकत.
अंधमावळी आणि बाजरीची भाकरी ही किती मोठी गोष्ट आहे की त्याच्या हृदयामध्ये इतके भाव होते की स्वामी तिच्याकडे धावून गेले. तर आता लक्षात ठेवा की भक्ती कशी हवी. फोटो नको, मूर्ती नको, फक्त मनात भाव हवे, मनात हृदयात धडधडणारे प्रत्येक शब्दामध्ये स्वामी हवे. तर स्वामींचं तिथे मंदिर आणि स्वामी तिथे उपस्थित एक हाकेवर. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.